नमस्कार. BSNL टेलिफोन ऑफिस समोर सेवानिवृत्त कर्मचारी नियत वेतन शेतकरी फॅमिली पेन्शनसाठी आमरण सुरू. BSNL कंपनीनं महाराष्ट्रासह अख्ख्या जगाला त्यांनी जोडलं, सगळ्याला जवळता निर्माण करून दिलं. जेव्हा काही कुठला सिम कार्ड अवेलेबल नव्हतं, कुठली दूरसंचार यंत्रणा नव्हती, तेव्हा BSNL काम केलेलं आहे. आणि त्यासोबत तुम्ही एक सिंहाचा वाटा, मग कर्मचाऱ्यांचा वाटा, सिंहाचा वाटा होता. त्यामध्ये आपल्याला तुमच्यावर अन्याय झाला, तुम्ही आमरण उपोषणाचा वाटा असला. काय प्रमुख मागणी? मी मारुती राम रायलवाड. मी एक ST सेवानिवृत्त कर्मचारी आहे. आमच्या प्रमुख मागण्या होत्या की आम्ही जेव्हा सेवानिवृत्त झालं तेव्हापासून आम्हाला एक वेतन वाढ एक म्हणून एक NEPP आमच्या दिल्या जाते. ते NEPP जवळपास आम्हाला 6 वर्षापासून प्रलंबित ठेवले उपमहाप्रबंधक नांदेड यांनी. तर या मागण्यासाठी आम्ही 5 जण आजपासून उपोषणाला बसले आहोत. आमच्या मागण्या पूर्ण मागण्या होईपर्यंत आम्ही मागण्या कोणत्या? मागण्या सांगतो ना. मागण्या आहेत NEPP मिळण्याबाबत, वेतन वाढ होते आम्हाला एक वेतन वाढची एक NEPP असते आमच्याकडे, ते NEPP मिळण्याबाबत. आणि एक मेडिकल कार्ड असतं आमच्याकडे, MRS कार्ड, फॅमिली पेन्शनरचं, ते मेडिकल कार्ड मिळण्यासाठी. या 2 मागण्यासाठी आजपासून आमरण उपोषणाला आम्ही 5 जण बसलेले आहोत. काम आपण सेवा आपण जवळपास आम्ही 30 ते 32 वर्ष सेवा आम्ही केलेली आहे. आज आपण 5 जण बसलात. ओके. त्या अगोदर काय निवेदन वगैरे काय दिली होती? या अगोदर जवळपास आम्ही 10 ते 15 निवेदन वेळोवेळी दिलं होतं. त्या निवेदनाला BSNL कसल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही. त्यामुळं आम्हाला आज नाईलाजानं हे आमरण उपोषणाला बसायची वेळ आली. संबंधित अधिकाऱ्याला किंवा संबंधित अधिकाऱ्यांना, विभागाला आपलं काय म्हणणं असणार आहे, काय आव्हान असणार, काय सांगणार आहात? आम्हाला एकच विनंती आहे की आपल्या माध्यमातून लवकरात लवकर आमचे NEPP करून द्यावे, मेडिकल करून द्यावे, अशी आमची एक माध्यमातून विनंती आहे.